पुष्पाणि समर्पयामि माल्यादीनि सुगंधीनि मारुत्यादि समर्पयामि पूजांच पुष्पाणि प्रतीयते कुलदेवता त्याचप्रमाणे कणकवली ग्रामाधी पण स्वयंभू रवळासाठी स्वपरिवार देवता मार्या. तर आज या ठिकाणी कणकवली नगरपंचायतीच्या वतीने आपले हे नवीन उद्यानात आता उद्या करून आज भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. तर तो राखवायचं फळ तुमच्या चरणात या ठिकाणी ठेवलेलं आहे ते आपल्या हाती घ्यायचे. तर गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. या ठिकाणी सन्माननीय नगराध्यक्ष संदेशजी पारकर श्रीफळ वाढवून या भूमिपूजनाचा शुभारंभ झालेला आहे. सन्माननीय उपनगराध्यक्ष, सन्माननीय मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सन्माननीय राजेंद्र नगरसेवक सन्माननीय उपनगराध्यक्ष नाईक, सन्माननीय या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा संपन्न होतो आहे. वैशिष्ट्यपूर्ण अनुदानांतर्गत श्री स्वयंभू नमो उद्यान भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित सर्व नागरिकांचं कणकवली नगरपंचायतीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आपण व्यासपीठाकडे 5 मिनिटासाठी थांबूया. माझं जो काही बोलणं आहे ते होते. सर्वप्रथम मी सुशांत नाईक साहेबांचं आभार मानते की त्यांनी आमचं कौतुक केलं. म्हणजे हे फक्त माझ्या एकटीची भूमिका नाही आहे, आपल्या सर्व म्हणजे पदाधिकारी असतील, गावातले नागरिक असतील, आमचे प्रशासकीय कर्मचारी असतील किंवा आपले आम्हाला सोबत जे सर्वांनी साथ दिली ते पत्रकार असतील, त्या सर्वांचं मी इथे आभार मानते की त्यांनी या मोहिमेला आमच्या साथ दिली. आणि कणकवली स्वच्छ, सुंदर आणि लोकांना चांगलं लाईव्हलीहूड म्हणजे जीवनमान देण्यासाठी आमच्याकडून जे चांगले प्रयत्न असतील ते सतत राहतीलच. आणि त्यासोबतच त्यातला पहिला भाग म्हणजे आता आपण हे नमो उद्यान आहे. नमो उद्यान हे माननीय श्री एकनाथजी शिंदे यांची संकल्पना आहे आणि त्याच्यातून हे सुरू झालेली ही कल्पना आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे 1 कोटी प्रत्येक नगरपालिकेला मिळालेले होते, त्याच्यातून आपण हे उद्यान साकार करत आहोत. तर ते उद्यान आतापर्यंत आपल्या झालेल्या उद्यानांपैकी एक चांगलं रोल मॉडेल ठरावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि इथून पुढेही जे काही प्रकल्प साहेबांच्या थ्रू आमच्यापर्यंत पोचतील किंवा शहरामध्ये ज्या काही चांगल्या योजना राबवायच्या असतील त्या आम्ही चांगल्या प्रकारे इथून पुढेही राबवत राहू. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडून कुठलीही कसूर राहणार नाही. क्वालिटीमध्ये म्हणा किंवा अजून इतर गोष्टींमध्ये, त्याच्या सौंदर्यीकरणामध्ये, शहर सौंदर्यीकरणामध्ये काही आमच्याकडून कसूर राहणार नाही हे आम्ही इथं ग्वाही देतो. आणि मी माझं भाषण संपवते कारण मला आपल्याला बरेच लोक मान्यवरांचं आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे धन्यवाद. अधिक सीओ म्हणून यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी राबतोय. आणि मगाशी जसं आमचे उपनगराध्यक्ष बोलले की गौरी पॅटर्न मॅडमनी चांगलं काम सुरू केलं आणि हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आणि सगळ्या जनतेची होती की चांगला ओपन श्वास या ठिकाणी घ्यायला मिळायला पाहिजे, कणकवली सुंदर असायला पाहिजे. आणि त्यातली चांगली सुरुवात ही त्यांनी केली. मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुढचा जो काळ आहे, शेवटी विरोधक आणि सगळी मंडळी आपल्याला एकत्रच आपण गावाचा विकास करू शकतो. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय शिंदेसाहेब आहेत, पवार मॅडम आमच्या उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री नितेश राणे आहेत. जरी सगळी मंडळी वेगळ्या पार्टीची असली तरी आपल्याला एकत्र येऊन सगळ्यांचीच मदत या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून पुढच्या काळात कणकवलीसाठी काही मागण्या नगराध्यक्षांनी यापूर्वी केलेल्याच आहेत. पण माझी एक प्रामुख्याने मागणी होती आणि मी ती लावून धरली आणि त्याच्यावर माननीय उपमुख्यमंत्र्यांची सही पण घेतली मी. पण या आचारसंहितेमुळे आता आचारसंहिता आपली उठली लवकर होईल की कणकवलीमध्ये एक चांगलं सुलभ शौचालय आणि त्याची जबाबदारी नगरपालिकेने न घेता कुठलं तरी NGO म्हणजे जसं कोणी आता बघितलं मला माहीत नाही की अंगणेवाडीला रवी चव्हाण साहेब पालकमंत्री असताना एक सुंदर अशा प्रकारचं एक सुलभ शौचालय त्यांनी उभं राहिलं आहे. त्याच्या सगळ्या प्रकारची सोय म्हणजे अगदी महिलांसाठी, लहान मुलांसाठी तिथे चांगली सोय केलेली आहे. महिलांसाठी तिथं त्या बालकाला जर दूध पाजायचं असेल ती व्यवस्था केलेली आहे. तिथे आपण समजा बाहेरून येतो जत्रेला, आपली सगळं किमती सामान ठेवायचं आहे तर स्टोरेज त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते शौचालय त्या ठिकाणी सुलभ शौचालय नावाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्याला साधारण एक 2.5 कोटीच्या जवळपास खर्च येईल. पहिल्यांदा होईना हे नाही करता करता म्हणजे संदेश पारकर यांचं म्हणणं होतं की अजून एक आम्हाला SM हायस्कूलकडे मिळायला पाहिजे. पण ते म्हटलं होईल, पण एक कुठंतरी कणकवलीला
जिथे आता एस टी स्टँडच्या समोर, कारण एस टी सगळ्यात हालत जी होते ती महिला भगिनींची होती आणि आपल्याकडे हा कणकवली सेंटर पॉईंट आहे. सगळ्या जिल्ह्यातली सगळी रेल्वेतून येऊ देत किंवा एस टीतून येऊ देत किंवा प्रायव्हेट गाडीतून येऊ देत, कणकवली हे सेंटर आहे आणि म्हणून एक चांगली सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी अशा प्रकारची इच्छा प्रकट केली आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्याला कबुली दिली. मी त्यांना पण मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढचे जे काही टीम आहेत, म्हणजे मी आता सांगितलं याच्यात राजकारण कुठलाच भाग नाही, सगळ्यांची मदत घेऊन उद्या भविष्यातली जी कणकवली आहे आणि कणकवलीतल्या ग्रामस्थांना त्यांची एक मागणी होती, मी ती आताच सीओ मॅडमने सांगितली. कणकवलीचा जो परिसर आहे म्हणजे पलीकडचा जो भाग आहे म्हणजे वरचं जे मुरडोंगरीचा मागची बाजू आणि इकडे सोयमुकडे जो रस्ता येतो तो रस्ता मोठा व्हावा, 12 मीटरचा रस्ता व्हावा, पूर्वी आहे त्याच्यात गार्बेज डेपोकडून. आणि त्याचबरोबर जी काही आरक्षणं आहेत छोटी मोठी, ही जास्तीत जास्त आरक्षणं पलीकडे टाकावी. मी आता मॅडमना पण सांगितलं, म्हणजे क्रीडांगण असेल किंवा आणि एखादं काहीतरी मोठं भव्य दिव्य करायचं असेल. आता कणकवलीची परिस्थिती अशी आहे की सावंतवाडी असू देत, वेंगुर्ला असू देत, मालवण असू देत, ह्या पूर्वीच्या नगरपालिका आहेत आणि त्याही पूर्वी आरक्षित केलेल्या जागा होत्या, त्यामुळे त्यांना डेव्हलपमेंटला स्कोप आहे. तसा कणकवली ही आता 2002ला झाली आणि कणकवली या 2 नदींच्या मध्ये असल्यामुळे जास्त स्कोप नाही. म्हणून पूर्ण गावाचा जर विकास व्हायचा असेल तर ती जो सगळा परिसर आहे त्या परिसराला जागेला पण दर येईल आणि त्याच्याच लोकांनी जर चांगलं सहकार्य केलं, म्हणजे जे काय निवडणुकीच्या वेळी लोक भेटले त्यांनी सांगितलं की आमची आरक्षणं मॅक्झिमम त्या बाजूला टाका. तसे प्रयत्न मंत्रालयातून या ठिकाणी सुरू आहेत. एकदा सीओ मॅडम, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सगळ्यांनी वेळ दिली तर संबंधित जे टेबल आहेत त्यांच्यावर ऑलरेडी बोलणी झालेली आहेत. याच्यात काय बदल करता येईल तो निश्चितपणे या ठिकाणी करता येईल. आणि अजून ज्या काही मागण्या आहेत त्या आता नगराध्यक्ष स्वतः सांगतील, कारण त्यांना मोठे प्रकारे शेवटी ते सातत्याने या ठिकाणी जात आहेत. आमचं काम एकच आहे की ह्या सगळ्यांना मदत करणे. ओळखीचा जो फायदा आहे तो फायदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांच्यामध्ये जेवढी मदत करता येईल गावासाठी तेवढी निश्चितपणे या ठिकाणी करू, एवढी या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आजपासून सुरू झाली असं मी या ठिकाणी सांगेन, कारण चांगल्या पद्धतीने जवळजवळ 1 कोटीचं नमो उद्यान या कणकवलीसाठी समर्पित झालेलं आहे. आणि आज 8.5 गुंठ्याच्या या परिसरामध्ये आज या स्वयंभूच्या भूमीमध्ये आज आपण याचं नाव स्वयंभू नमो उद्यान या पद्धतीने ठेवण्यात संदेश पारकर असतील, आमची सर्व टीम असेल, यांनी हे जाहीर केलेलं आहे. खरोखरच या विकासाची सुरुवात झालेली आहे. आणि याचबरोबर आणखी पण कामं गेल्या 6 महिन्यामध्ये जेव्हा आमची या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि सर्व बॉडी या ठिकाणी बसली, त्यानंतर पहिल्याच कामाची सुरुवात या नमो उद्यानाने या स्वयंभूच्या नावाने या कणकवली शहरामध्ये आम्ही करत आहोत. आणि येत्या काळातसुद्धा खूप चांगल्या प्रकारची कामं, खूप चांगल्या प्रकारचं नियोजन या विकासाचं, एक कणकवलीसाठी विकासाचं एक मॉडेल घेऊन या 5 वर्षामध्ये आम्ही काम करणार आहोत. ते चांगल्या पद्धतीने, म्हणजे क्रीडांगण असेल, येणारा स्विमिंग पूल असेल आणि अशी अनेक कामं जी शाश्वत कामं या कणकवली शहर विकासासाठी आवश्यक आहेत. आणि कणकवली आज मी पाहतोय की सर्व शहरवासी म्हणजे गावातले सर्व लोक, नगराध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणजे त्यांना पण हा विकास मान्य आहे. म्हणजे जनतेला जो विकास मान्य आहे तो आम्ही जनतेचा विकास आज हातात घेतलेला आहे. आणि ह्याच्या पुढे सुद्धा जनतेला जो शाश्वत विकास असेल, त्यांच्या नजरेतून जो विकास आम्हाला मान्य असेल त्यांना, तो विकास आम्ही कणकवली शहराच्यासाठी आम्ही करणार आहोत. येत्या काळात क्रीडांगण असेल, येत्या क्रीडांगणामध्ये मोजणी पण आपण त्या ठिकाणी लावलेली आहे. आपल्याला मोजणीची तारीख मिळाल्यानंतर मोजणी होईल. परत स्विमिंग पूलचा पण आमचा एक संकल्प आहे. आणि त्याचबरोबर सीओ मॅडमांनी सुद्धा कालपासून आपल्याकडे एक मोहीम हातात घेतलेली आहे. मॅडम, चांगली मोहीम तुम्ही हातात घेतलेली आहे, कारण पुलाखालचा जो भाग होता, बसा, तानाजी कांबळे साहेबांचं मी स्वागत करतो. एक खुर्ची द्या. आणि मॅडमांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं काम हातात घेतलेलं आहे. आम्ही ज्या पद्धतीने सुचवलेलं होतं, जवळजवळ एक चौक ते जवळजवळ मंजुनाथ हॉटेलपर्यंत हा जो उड्डाणपुलाखालचा भाग आहे त्याचं पण सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे. त्याचं टेंडर थोड्या दिवसातच निघेल आणि चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण उड्डाणपुलाच्या खाली सुद्धा होईल.
आणि स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली याच्या अनुषंगाने मॅडमांनी जे काही काम हातात घेतलं आहे, मॅडम तुम्ही ट्रेलर दाखवलं आहे, पिक्चर अभि बाकी आहे, तो सर्व पूर्ण करून टाका असं मी म्हणेन. आणि कणकवलीसाठी स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली ही दिसली पाहिजे आणि ती खरोखरच भविष्यात दिसली पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहे आणि तुमची साथ म्हणजे गावकऱ्यांची जी साथ आहे ती सगळ्यांना मिळाली पाहिजे. सगळ्यांनीच या विकासाच्या कामात गती घेऊया आणि स्वयंभू चरणी आणि भालचंद्र बाबांच्या चरणी मी परत एकदा नतमस्तक होतो आणि हा शाश्वत विकास असाच चालू राहील अशी मी या ठिकाणी कणकवलीकरांना ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण उपस्थित असलेले सर्व या शहरातील नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, माझ्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वर्ग, मी सगळ्यांनाच या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर 21 डिसेंबरला आमच्या हातामध्ये या कणकवली नगरपंचायतीची सत्ता आली. तुमच्या आशीर्वादामुळे आली, तुमच्या प्रेमामुळे आली आणि तुमच्या विश्वासामुळे आली. आणि म्हणून कुठंतरी हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून आम्ही एक काही विकासाची स्वप्न घेऊन या शहरामध्ये कार्यरत झालेले आहोत. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये, आज मे महिना आहे, जून महिना आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक कामं आम्ही या शहरामध्ये केली आणि अजूनही ती सुरू आहे. पण एक जी काय आपण ठळक कामं ज्याच्यामधनं या परिसराचा काहीतरी बदल होईल, परिवर्तन होईल, म्हणजे हा जो परिसर आहे, निम्मेवाडी असेल, सुतारवाडी असेल, मधलीवाडी असेल, माऊलीनगर, सिद्धार्थनगर असेल, बांदकरवाडीचा भाग असेल, फौजदारवाडी असेल, अशा अनेक च्या वाड्या इथं जे कणकवली शहरातला जो ग्रामीण भाग आहे त्या भागामधली जी जनता या ठिकाणी राहते, तर त्या जनतेला कसा त्या ठिकाणी विश्वासात घेता येईल, त्या जनतेचा विकास कसा करता येईल. आणि म्हणून एक पहिलं पाऊल आता या शहरामध्ये नवीन प्लॉटिंग झालेले आहेत, अनेक ठिकाणी खुले क्षेत्र आहेत आणि ती खुली क्षेत्र आता विकासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आणायची आहे. आणि म्हणून इथं जेव्हा प्लॉटिंग झाल्याच्या नंतर 8.5 गुंठे जागा खुलं क्षेत्र दिसल्याच्या नंतर त्या जागेचा जो योग्य उपयोग आहे हा कणकवली शहरवासियांसाठी किंवा इथल्या ग्रामस्थांसाठी, नागरिकांसाठी कसा करता येईल. आणि म्हणून या ठिकाणी हे श्री स्वयंभू आपलं गावचं दैवत आहे. ही स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे, ही भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे. आणि म्हणून या नगरीनं, या शहरानं अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला, अनेकाला व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये, राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये एक त्या ठिकाणी वैभव मिळवून दिलं. कारण या भूमीची ती म्हणजे या भूमीमधली असलेली ती ताकद आहे. आणि म्हणून ती ताकद किंवा तशी तुम्ही जी काही हिंमत देता आणि म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला सामोरे जातो. मगाशी जसं सुशांतनी सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी विकास करायचा सर्वांना एकत्र घेऊन. आता निवडणूक संपली, राजकारण संपलेलं आहे, निकाल जनतेनं दिलेला आहे. आता आपली जबाबदारी आहे कणकवली शहराच्या जनतेचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी कसा त्या ठिकाणी करता येईल. आणि मग सगळ्यांची मदत घेऊन राज्य शासन असेल, सरकार असेल, केंद्र सरकार असेल, नगरपंचायतीच्या माध्यमातून असतील, जिल्हाधिकारी असतील, या सगळ्या स्तरावरनं आपल्याला कसं या शहराचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून तो प्रयत्न या निमित्तानं आहे. मी खरं तर जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण बरंचसं ऊन पडलेलं आहे. कुठंतरी आम्ही मान्सूनची अपेक्षा करतोय, कधी पाऊस येईल. मला वाटलं होतं की सकाळी पाऊस येतोय आणि म्हणून निसर्गाचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळालेला होता. थोडासा पाण्याचा शिडकाव होऊन गेला आणि मला वाटलं आता पाऊस सुरू होईल सुरू, तोही पाऊसही सुरू होणार आहे. कारण शेतकऱ्यांनी शेतीमध्ये बियाणे टाकलेले, नांगरणी झालेली आहे आणि ते पावसाकडे पाहत आहेत केव्हा एकदा पाऊस येतो. खरं तर आज ज्या खुल्या क्षेत्रामध्ये जी व्यायामशाळा या ठिकाणी होणार आहे, याच्यामध्ये खुली एक व्यायामशाळा आहे, लहान मुलांच्यासाठी खेळणी आहेत, अशा प्रकारचं साहित्य आहे. त्याचबरोबर एक व्यासपीठ, एक छोटं स्टेज, एक रंगमंच, एक व्यासपीठ त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम करता यावा. आणि फिटनेससाठी जो एक योगासाठीची सुद्धा एक बैठक व्यवस्था ही याच्यामध्ये असणार आहे. आणि ज्यांना चालायचं आहे, ज्यांना वॉकिंग ट्रॅक, चालण्यासाठीचा वॉकिंग ट्रॅक सुद्धा हा सुद्धा याच्यामध्ये या सगळ्या 8.5 गुंठ्यामध्ये आपण ते त्या ठिकाणी विकसित खरोखर करतोय. खरं तर मग आता कणकवली शहरातल्या जनतेचं या ठिकाणी लक्ष आहे की आम्ही सत्ता संदेश पाकरांच्याकडे दिली, आमच्या सगळ्या नगरसेवक नगरसेविकांकडे दिली आणि सीओ म्हणून प्रशासन आणि आमचे सगळे बसलेले व्यासपीठावर मान्यवर. आणि म्हणून 5 वर्षामध्ये आपल्याला या शहराचा कसा विकास करायचा आहे आणि म्हणून तशा प्रकारचे निर्णय आमचे त्या ठिकाणी सुरू आहेत. मला तर वाटतं आता सीओ मॅडम त्या कार्यक्रम संपल्यानंतर जातील आणि जवळजवळ अजून शहरातल्या 14 वर्क ऑर्डर्स कामांच्या त्याच्या निविदा पूर्ण झालेल्या आहेत, कामाच्या वर्क ऑर्डर्स आहेत आणि त्या वर्क ऑर्डर्स देतील आणि या शहरातली अजून 14 कामं ही या निमित्तानं त्या ठिकाणी सुरू होती.
आणि त्यामुळे कामाच्या संदर्भामध्ये, निधीच्या संदर्भामध्ये कुठेही आपल्याला त्या ठिकाणी कमी पडणार नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की दरवर्षी आम्ही 200 कोटी रुपयाचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारकडनं. आणि येत्या 5 वर्ष म्हणजे 200 गुणिले 5, कदाचित मी सांगतोय ती अतिशयोक्ती वाटेल, पण जेव्हा प्रत्यक्षात काम जेव्हा उभं होईल तेव्हा तुम्ही मला सांगाल. म्हणजे हे खुलं क्षेत्र विकसित झालं आज तुम्ही पाहताय. तुम्हाला त्या ठिकाणी मी चित्र दाखवलेलं आहे, नुसतं भूमिपूजन नाही, कसं त्या ठिकाणी नमो उद्यान स्वयंभू श्री स्वयंभू नमो उद्यान विकसित होणार आहे हे याचं चित्र सुद्धा तुमच्या समोर उभं केलेलं आहे. येत्या 6 महिन्यामध्ये, हा पावसाचा काळ आहे, या सगळ्या 6 महिन्यामध्ये एक लोकार्पण, या वास्तूचं लोकार्पण आपण मोठ्या थाटामाटात या राज्यातले अनेक मंत्री आपण त्या ठिकाणी आणू. शिव मॅडम, नगर उपनगराध्यक्ष राजेंद्री साहेब, तुमची सगळ्याची मदत लागणार आहे. आणि एक लोकार्पणाचा कार्यक्रम असा दिमागदार त्या ठिकाणी अशाच पद्धतीने करू. खरं तर मला तुमच्याबद्दल म्हणजे काम करण्याचं जे सातत्याने एक इच्छा निर्माण होते, याचं कारण काय की साध्या 1 कोटीच्या भूमिपूजनासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या गावातला प्रत्येक माणूस या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं दाद आहे कणकवली शहराच्या विकासाला. दाद जी आहे, तुमचा जो पाठिंबा आहे, हा तुमच्या उपस्थितीवरनं, तुमच्या आशीर्वादावरनं या ठिकाणी ते दिसतोय. आणि म्हणून हाच आशीर्वाद कायम त्या ठिकाणी तुम्ही ठेवा. जी सगळी विकासाची स्वप्न तुम्ही पाहताय, ती स्वप्न या शहरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली जातील. राजल त्यांनी सुद्धा काही चांगलं सुचवलं. आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी कल्पना आहे. आम्ही रोजच या सगळ्याशी त्या ठिकाणी भूमिका घेत असताना, काही चांगल्या गोष्टी करत असताना, काही ठिकाणी आपण कुठेतरी खलनायक सुद्धा त्या ठिकाणी होतो. कोणाचा तरी एखाद्या गरीबाचा स्टॉल हटला गेला तर त्याच्या कुटुंबाला त्रास होतो, हे आम्हाला जाणवतं. पण आमच्याला जर कणकवली शहर स्वच्छ सुंदर काढायचं असेल, या शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आमची सुद्धा जबाबदारी आहे, ज्यांच्यावर त्या ठिकाणी हा विकास होताना कुठंतरी त्यांचं म्हणजे जे बाधित होत आहेत, या बाधितांना सुद्धा कशी नव्यानं संधी देता येईल या 5 वर्षामध्ये, यासाठी पर्याय कसा देता येईल, याचा सुद्धा विचार आम्ही माणुसकीतनं त्या ठिकाणी करणार आहोत. कारण आपण संदेश पारकर जे नेतृत्व आज या शहरामध्ये घडलं, हे तुम्ही पाहिलेलं आहे, सर्वसामान्यातनं घडलेलं नेतृत्व आहे. आम्ही त्या ठिकाणी गरिबीतनं त्या ठिकाणी वरती आलेलो आहोत. त्यामुळे गरिबी काय असते, त्याच्या अडचणी काय असतात, त्याची दुःख काय असते, त्याची वेदना काय, ही आम्हाला माहिती आहे. आणि त्यांचा आवाज बनवूनच आम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे. आम्ही आवाज करणार आहोत, पण आम्हाला एक संधी द्या. जे शहराचं जे विद्रुपीकरण झालेलं आहे, जे शहर बकाल झालेलं आहे, ज्या शहराला एक थोडीशी बेशिस्तपणा आलेली आहे, कोणीतरी हे आपलं शहर समजलं पाहिजे. आणि या शहराची जबाबदारी स्वीकारून जर आपण प्रत्येकाने काम घेतलं आणि प्रत्येकानं त्याला त्या ठिकाणी थोडासा त्रास होणार आहे, तो त्रास स्वीकारून जर आपण मनापासून जर ठरवलं कणकवलीच्या नगरपालिकेला सहकार्य करूया, आणि जर नक्की तुमच्या मनातली जी सुंदर आणि स्वच्छ कणकवली आहे ती त्या ठिकाणी आम्ही उभी करू. एक स्वाभिमानी शहर, एक आपलं शहर, एक तुमचं स्वतःचं शहर. जसं आपण प्रत्येकाच्या घरामध्ये आपण जशी स्वच्छता ठेवतो आपलं घर, तसं कणकवली शहरामध्ये जो व्यापार करतो, जो कणकवली शहरामध्ये राहतो, हे कणकवली शहर आहे, त्याचं घर आहे. त्या घराची स्वच्छता ठेवणं ही त्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून या शहराचा एक आदर्श शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं गेलं पाहिजे. एक व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र आहे, एक सांस्कृतिक केंद्र आहे, एक आध्यात्मिक केंद्र आहे, एक शैक्षणिक केंद्र आहे. सगळ्या स्तरावर आपल्या शहरानं आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. कीर्तिवान माणसं त्या ठिकाणी घडवलेली आहेत. आणि म्हणून या शहराचा एक आदर्श शहर म्हणून या शहराला महाराष्ट्रामध्ये गौरवलं जावं, हाच एक ध्यास हा आमच्या सगळ्या मंडळीचा आहे. आणि म्हणून त्या सगळ्या कामामध्ये तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेत नाही. मला विश्वास आहे की जे जे काम आम्ही करू त्या कामाच्या पाठीमागे खंबीरपणानं तुम्ही आमच्या बरोबर त्या ठिकाणी राहाल. अजून आम्हाला काय करायचं असेल, माझं तर असं म्हणणं आहे की आम्ही जनता दरबार सुद्धा भरवणार आहोत. लोकांचा एक जनता दरबार, आठवड्यातला एका दिवशी एक दिवस वेळ असेल, 2-3 तास आम्ही देऊ. लोकांना सांगू जनता दरबार लोकांसाठी करू. या तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, तुमच्या मनामधल्या काही कल्पना असतील त्या सुचवा. त्याचं कुठेतरी तुमच्या या सत्ता ही जरी आमची असली तरी आम्ही विश्वस्त आहोत. आम्ही तुमचे जनतेचे सेवक आहोत. आणि आमची जबाबदारी आहे एक विश्वस्त म्हणून, जनतेचं सेवक म्हणून लोकांचं म्हणणं, लोकशाहीमध्ये लोकांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्याच्या योग्य म्हणण्याला त्या ठिकाणी न्याय देणं, आणि ती जबाबदारी आमची आहे. आणि त्यामुळे तुम्ही असं काही समजू नका की सत्ता बदलली, परिवर्तन झालं आणि कुठंतरी त्या ठिकाणी काही लोकांचा सन्मान हिरावला. अजिबात नाही. आम्ही सगळ्यांवर प्रेम करणारे आहोत, सगळ्यांवर सन्मान त्या ठिकाणी ठेवणारे आहोत. तुम्ही या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण राकेश राणे या साहेब, या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा.
कणकवली शहराचा सर्वांगीण विकास आपण त्या ठिकाणी करूया. इथला जो तरुण आहे, तरुणी आहेत, इथल्या ज्या महिला आहेत, इथला जो जुना आपला जो शहरवासी ग्रामस्थ आहे, जुने जाणते लोक आहेत, या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन या सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही हे जे कणकवली शहरासाठी जो विकास आहे हा विकास त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं. आता तर मी खरोखर विरोधी पक्षनेते आमचे राकेश राणे आहेत, आमचे सहकारी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये जरी असले तरी त्यांची आमची मैत्री आहे आणि सातत्यानं त्या विकासाच्या कामामध्ये चांगलं योगदान त्या ठिकाणी देत असतात. मी त्यांचाही या ठिकाणी सत्कार करतो आणि विकासाच्या कामामध्ये सातत्यानं त्यांची सुद्धा भूमिका ही आमच्या बरोबर त्या ठिकाणी असते आणि इतर विरोधी पक्षातले नगरसेवक ठीक आहे वृत्तपत्रामधनं सोशल मीडियामधनं तरी काही ते बोलत असले कारण शेवटी एक भूमिका बजावावी लागते. पण जे चांगल्या गोष्ट आहे त्या सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये विरोधी पक्ष सुद्धा तितक्याच ताकदीनं आमच्या बरोबर आहे. आमची जी काही लढाई आहे ती वैचारिक आहे, या गावाच्या विकासाची आहे आणि म्हणून या गावाला कसा विकास त्या ठिकाणी करता येईल, जास्तीत जास्तीचा निधी हा प्रत्येक ठिकाणावरनं कसं त्या ठिकाणी आणता येईल याच्यामध्ये कोणीही त्या ठिकाणी उजवं डावं नाही. ज्याच्याकडे अधिकार आहेत जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जाऊन आम्ही पायघडी घालू, आमची विकासाची निवेदनं घेऊन जाऊ आणि कणकवली हा एक या जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे. या शहराचा विकास झाल्याकरता आपण फारसा निधी या शहराला द्या ही विनंती सातत्यानं आमची राहील. काल परवाच मी एक गोष्ट सांगतो, आम्ही जेव्हा आम्ही करणार आहोत पण या स्टॉल हटवच्या नंतर आता पुढे काय हा एक प्रश्न सगळ्यांच्याच समोर आहे. ज्यांचे स्टॉल हटले गेले त्यांनाही प्रॉब्लेम आहे. आम्ही त्या ठिकाणी काय करणार आहोत हाही आमच्या समोर असलेला प्रश्न आहे. जवळजवळ 44 पिलर हे या ब्रिज खाली आहेत आणि 44 पिलरवर जर विकास करायला गेलो तर एका पिलर खाली जवळजवळ 1 ते 2 कोटी रुपयाचा खर्च लागणार आहे आणि म्हणून जर हे करायचं झालं तर 100 कोटी रुपयाचा निधी हा त्या विकासासाठी त्या ठिकाणी होणार गरजेचा आहे. त्याचबरोबर व्यापारी संकुलं सुद्धा आम्ही 4 म्हणजे एक व्यापारी संकुल जे आमचं जुनं भाजी मार्केट आहे त्याला लागून सरकारी जमीन आहे, आरक्षणातली जमीन आहे, ते संपादनाचा प्रस्ताव सुरू आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी एक भव्य व्यापारी संकुल होईल. दुसरं एक DP रोडचं आरक्षण आहे, त्या आरक्षणामधली कायदेशीर कागदाची पूर्तता झाली, इमारत बांधून तयार आहे, त्या ठिकाणी आपण पर्याय देऊ. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय काल परिवहन मंत्री या राज्याचे आले प्रताप सरनाईक. कणकवलीच्या नाका चौकामध्ये जो पेट्रोल पंप आहे त्याच्यापासून गव्हाणकरांची जागा आहे, इथला मधला जी जागा आहे ही जागा आम्ही त्यांना स्वतः फिरून ते आणि मी आणि आमचे सगळे नगरसेवक आम्ही फिरून त्यांना दाखवली आणि आम्हाला ही जागा तुम्ही भाडेतत्वावर द्या, इथं आम्ही एक व्यापारी संकुल करू कारण तिथंच व्यापार होऊ शकतो. नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ST महामंडळानं किंवा ST विभागानं स्वतः त्या ठिकाणी डेव्हलप करावं आणि त्या ठिकाणी एक चांगलं व्यापारी संकुल बांधावं जेणेकरून ही जी काही संख्या आहे व्यापारी जे स्टॉल धारक आहेत किती संख्या आहे 100-200 असतील. या 100-200 लोकांसाठी जे DP रोड मधलं आरक्षण जे आहे भाजी मार्केट, जे व्यापारी संकुल भाजी मार्केट आणि हे जर 3 भाजी मार्केट झाली तर या शहराची जी गरज आहे फूल असेल, फळ असेल, भाजी आणि स्टॉल या सगळ्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण होतील. फक्त थोडंसं भाडं आणि थोडंसं डिपॉझिट हे त्या ठिकाणी द्यावं लागेल, हे मात्र त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी करावं लागेल आणि तो प्रयत्न येत्या 5 वर्षामध्ये आमचा त्या ठिकाणी आहे. आम्ही ज्यांना आमच्यामुळे कुठेतरी एक कठोर निर्णय घेताना काहीसा त्रास झाला असेल त्यांनी निश्चिंत राहावं. आम्ही तुमच्याबरोबर आहोत माणूस म्हणून. आम्ही कुठेही त्या ठिकाणी जात धर्म पंथ असं काही त्या ठिकाणी करणार नाही. कुठचा बाहेरचा लमानी मुसलमान हिंदू असलं काही करणार नाही. आमचं नातं माणुसकीचं आहे, माणसाचं आहे आणि म्हणून प्रत्येकाशी माणूस म्हणून त्या ठिकाणी आम्ही वागणार आहोत आणि तशा पद्धतीनं या शहरामध्ये त्या ठिकाणी काम होणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपल्या एका छोट्याशा मॅसेजवरनं, एका छोट्याशा निमंत्रणावरनं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात, आम्हाला कणकवली नगरपंचायतीला खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिलात आणि हेच आशीर्वाद कणकवली शहरवासियांचे आमच्या पाठीमागे खंबीरपणाने त्या ठिकाणी राहावेत. श्री स्वयंभू रवळनाथ, श्री भालचंद्र महाराज ही तर पुण्यनगरी, त्यांचे तर आशीर्वाद आपल्यावर त्या ठिकाणी असणारच आहेत. आणि म्हणूनच या नमो उद्यान हे जरी असलं तरी श्री स्वयंभू, कारण आपण कुठलंही काम करत असताना देवाचं नाव घेतो आणि श्री स्वयंभू नमो उद्यान अशा पद्धतीनं हे उद्यान या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून या सगळ्याला आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे एवढं सांगतो. आणि परत एकदा लवकरात लवकर हे काम ठेकेदार जे आहेत त्यांना मी सांगतो की लवकरात लवकर चांगल्या दर्जाचं आपण पूर्ण करावं. लवकरात लवकर हे लोकार्पण होऊ दे, लोकांसाठी हे त्या ठिकाणी सुरू होऊ दे. ही आजची सुरुवात कामाची आहे.
प्रत्यक्षात पूर्ण करून ती जनतेच्या लोकार्पण सोहळा जो आहे तो अतिशय दिमागदार स्तरावर आपण करूया. अनेक या राज्याचे मंत्री, या सगळे राज्याचे जबाबदार लोक त्या ठिकाणी आणूया आणि एक चांगला कार्यक्रम पुन्हा एकदा पूर्ण झाल्याच्या नंतर आपण सगळ्यांनी करूया. पुन्हा एकदा सगळं म्हणजे आमचं नगरपालिकेचं प्रशासन, माझे सगळे नगरसेवक, माझे सगळे नेते आणि सगळे म्हणजे दिवाकर मुरकड असतील, हरिविश असतील, प्रत्येकाचं मी नाव घेत नाही. मी प्रत्येकाला 1 to 1 ओळखतोय. मी सगळ्यांचं कोणाचं नाव नाही घेत तर राग म्हणू नका, कोणाचा सत्कार नाही झाला राग म्हणू नका. तुमच्या आमच्या मनामध्ये तुम्ही आहात, इथं आमचं हृदयामध्ये तुमचं स्थान आहे आमचं, आणि म्हणून त्या ठिकाणी एखाद्याचा सत्कार नाही झाला राग म्हणू नका. कुठं चुकला असेल मी घरी येऊन प्रत्येकाचा सत्कार करतो, पण तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम हे कायम त्या ठिकाणी आमच्या कणकवली नगरपालिकेच्या मागे राहू दे एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.